हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं के प्लस फार्मा या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स 1945 या टॉपिकवरचे टॉप 15 MCQ पाहणार आहोत. जर तुम्ही जीपॅटसाठी प्रिपेअर करत असाल तर यामधील 4 मार्क्सचा व जर तुम्ही फार्मसी ऑफिसर किंवा अजून कोणत्याही एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर यामधील 1 मार्क्सचा क्वेश्चन. या टॉपिकवरचा एकही MCQ चुकू द्यायचा नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. MCQ पाहण्याआधी तुम्हाला ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट व ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे व त्याचबरोबर त्यांचे शेड्यूल कोणते आहेत हेही माहीत असायला पाहिजे. तर यावरचाही व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी इथे आय बटनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. तर फर्स्ट MCQ आहे, देअर आर मेनली हाऊ मेनी शेड्यूल्स ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940. तर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940चे शेड्यूल किती आहेत हे विचारलं आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे 35. तर हे आपलं आन्सर राहणार नाही, कारण नियर अबाउट 35 शेड्यूल्स हे ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्सचे आहेत. देन सेकंड ऑप्शन आहे 2. तर हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे, कारण ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940चे शेड्यूल 2 आहेत. फर्स्ट इज शेड्यूल फर्स्ट अँड सेकंड इज शेड्यूल सेकंड. देन सेकंड MCQ आहे, द फर्स्ट शेड्यूल टू द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 प्रिस्क्राइब्स. तर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940च्या फर्स्ट शेड्यूलमध्ये काय प्रिस्क्राईब केलं आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक. देन सेकंड ऑप्शन आहे स्टँडर्ड्स फॉर मेडिकल डिव्हायसेस. देन थर्ड ऑप्शन आहे स्टँडर्ड्स ऑफ द ड्रग्स टू बी complied with by imported drugs. and last option is authoritative books of Ayurvedic, Siddha and Unani. तर पहा, फर्स्ट ऑप्शन स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक. तर हा शेड्यूल म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्समधला शेड्यूल यस आहे. देन सेकंड ऑप्शन इज स्टँडर्ड फॉर मेडिकल डिव्हायसेस. तर हा शेड्यूल R1 आहे. देन थर्ड ऑप्शन आहे स्टँडर्ड्स ऑफ द ड्रग्स टू बी कम्प्लाइड विथ बाय इम्पोर्टेड ड्रग्स. तर हा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940चा सेकंड शेड्यूल आहे. बट आपल्याला ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा फर्स्ट शेड्यूल विचारलेला आहे, त्यामुळे आपलं हेही आन्सर येणार नाही. देन लास्ट ऑप्शन आहे ऑथॉरिटेटिव्ह बुक्स ऑफ आयुर्वेदिक, सिद्धा अँड युनानी सिस्टीम. तर हा आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1945चा फर्स्ट शेड्यूल. तर हे आपलं बरोबर आन्सर आहे. देन थर्ड MCQ इज पर्सन इज called as registered pharmacist if he is. Option A is holding diploma in pharmacy. Second option holding degree in pharmacy. Then third option is having sufficient experience in pharmacy profession. Then last option is having his name enter in register of state pharmacy council. तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की एखादा स्टुडंट किंवा पर्सन हा कधी रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून ओळखला जातो तर त्याचं जोपर्यंत नेम हे स्टेट फार्मसी काउन्सिलच्या रजिस्टरमध्ये नाव एंटर केलं जात नाही तोपर्यंत एखादा पर्सन किंवा स्टुडंट हा रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून ओळखला जात नाही. तर फर्स्ट ऑप्शन आहे होल्डिंग डिप्लोमा इन फार्मसी. जर एखाद्या स्टुडंटचं फार्मसी झालं असेल तर त्याला आपण फार्मसिस्ट म्हणतो का? तर नाही. देन सेकंड इज होल्डिंग डिग्री इन फार्मसी. जर एखाद्या स्टुडंट्सची डिग्री झाली असेल तर त्याला आपण रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणतो का? तर नाही, हाही ऑप्शन येणार नाही. देन थर्ड इज हॅविंग सफिशियंट एक्सपिरियन्स इन फार्मसी प्रोफेशन. जर एखाद्याला फार्मसी प्रोफेशनमध्ये एक्सपिरियन्स असेल तर तो रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून ओळखला जातो का? तर नाही.
देन लास्ट ऑप्शन आहे हॅविंग हिज नेम एंटर इन रजिस्टर ऑफ स्टेट फार्मसी काउन्सिल. तर हे आपलं राईट आन्सर असणार आहे. देन फोर्थ MCQ इज ॲज पर शेड्यूल M of D&C Act 1940 the permitted contact of solid in water for injection is. तर फर्स्ट ऑप्शन आहे 0.1 ppm. देन सेकंड ऑप्शन इज 1 ppm. देन थर्ड इज 10 ppm. देन लास्ट वन इज 100 ppm. तर शेड्यूल M तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स 1945 त्यामध्ये शेड्यूल M दिलेला आहे. शेड्यूल M मध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस याच्यासाठी कोणकोणते इक्विपमेंट लागतात, प्लॅन्ट किती लागतो, देन इक्विपमेंट ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस. तर हे सर्व शेड्यूल M मध्ये दिलेलं आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे एखाद्या सॉलिड कंटेंट वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये किती असायला पाहिजे हे विचारलं आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे 0.1 ppm. तर हे आपलं आन्सर राहणार नाही. देन सेकंड इज 1 ppm. तर हेही नाही. देन C इज 10 ppm. तर हे आपलं राईट आन्सर आहे C 10 ppm. देन 5 नंबरचा MCQ आहे स्टँडर्ड्स फॉर क्वालिटी ऑफ मेडिसिन इज प्रिस्क्राइब्ड इन. तर क्वालिटी ऑफ मेडिसिन हे कोणत्या शेड्यूलमध्ये प्रिस्क्राईब केलं आहे हे विचारलं आहे. तर फर्स्ट ऑप्शन इज शेड्यूल C. तर हे आपला आन्सर असणार नाही, कारण शेड्यूल C1 म्हणजेच लिस्ट ऑफ बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रॉडक्ट ॲप्लिकेबल टू स्पेशल प्रोव्हिजन. देन सेकंड ऑप्शन इज शेड्यूल फर्स्ट. तर शेड्यूल फर्स्ट ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940चा आपण फर्स्ट MCQ मध्ये पाहिलेला आहे, त्यामुळे हेही ऑप्शन आपला येणार नाही. देन C ऑप्शन इज शेड्यूल सेकंड. तर हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. देन लास्ट ऑप्शन इज शेड्यूल S. तर शेड्यूल S मध्ये स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक्स हे दिलेलं आहे, त्यामुळे आपलं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर C शेड्यूल सेकंड. देन 6 नंबरचा MCQ आहे बायोलॉजिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल्स आर टेस्टेड ॲट. तर पहा, बायोलॉजिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल प्रिपरेशन हे कुठे टेस्ट केले जातात किंवा ॲनालाइज केले जातात. याआधी तुम्हाला माहीत असायला पाहिजे की बायोलॉजिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल प्रिपरेशन म्हणजे काय. तर बायोलॉजिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल प्रिपरेशन यामध्ये येतं वॅक्सिन, सेरा, टॉक्झिन्स. तर हे कुठे टेस्ट केलं जातं किंवा ॲनालाइज केलं जातं हे आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. तर हे आपलं आन्सर राहणार नाही, कारण एखादा ड्रग मॅन्युफॅक्चर केला किंवा ड्रग इन्स्पेक्टरने मेडिकल स्टोअरमधून एखादा प्रॉडक्ट सील केला तर तो ॲनालाइज करायचा असेल तर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीला पाठवला जातो. देन नेक्स्ट ऑप्शन आहे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कसौली. तर हे आपलं राईट आन्सर असणार आहे. देन थर्ड ऑप्शन आहे डायरेक्टर इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इजतनगर. तर इथे असे बायोलॉजिकल प्रिपरेशन टेस्ट केले जातात जे ॲनिमलसाठी तयार केलेले असतात. देन फोर्थ ऑप्शन इज डायरेक्टर सेंट्रल इंडियन फार्माकोपिया लॅबोरेटरी गाझियाबाद. तर इथे होमिओपॅथिक प्रिपरेशन टेस्ट किंवा ॲनालाइज केले जातात. देन नेक्स्ट MCQ आहे ड्रग इज सेड टू बी मिसब्रँडेड इफ इट इज. जर एखादा ड्रग मिसब्रँडेड कधी मानला जातो तर ऑप्शन A आहे नॉट प्रिस्क्राइब्ड इन लेबल्ड इन प्रिस्क्राइब्ड मॅनर. देन सेकंड ऑप्शन इज इफ इट इज consist of any filthy, putrid or decomposed substance. Then option C is if it contains color other than those prescribed. Then option D is if it claims to be the product of a manufacturer or company of whom it is not truly a product.
तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. देन नेक्स्ट MCQ आहे DTAB इज कॉन्स्टिट्यूटेड बाय. तर DTAB म्हणजे काय? DTABचा लॉंग फॉर्म आहे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड. तर हे DTAB कोण कॉन्स्टिट्यूट करतं म्हणजेच तयार करतं हे आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड ऑप्शन आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, थर्ड ऑप्शन आहे डायरेक्टर ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, देन फोर्थ ऑप्शन आहे डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस. तर याचं राईट आन्सर आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. DTAB ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक कमिटी आहे. तर हे काय करते तर स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट याला ॲडवाईज करते. तर हे सेंट्रल गव्हर्नमेंट DTABला कॉन्स्टिट्यूट करतं, त्यामुळे आपलं राईट आन्सर आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. देन नेक्स्ट MCQ आहे हुज डिसिजन विथ रिगार्ड्स टू ॲनालायसिस इन फायनल इन कोर्ट ऑफ लॉ. तर एखादा ड्रग किंवा सॅम्पल ॲनालाइज केला तर खालीलपैकी कोणता डिसिजन हा फायनल राहतो हे विचारलं आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे DGSH म्हणजेच ड्रग डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस. देन सेकंड ऑप्शन इज डायरेक्टर ऑफ IVRI म्हणजेच वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट. देन थर्ड ऑप्शन इज सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. देन फोर्थ ऑप्शन इज सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट. तर आपलं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. एखादा डिसिजन जर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीने दिला तर तो डिसिजन हा फायनल राहतो इन द कोर्ट ऑफ लॉ. तर ऑप्शन सी हे आपलं राईट आन्सर असणार आहे. देन नेक्स्ट MCQ इज स्टँडर्ड्स फॉर पेटंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिन इज गिवन इन. तर स्टँडर्ड्स फॉर पेटंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिन्स हे कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे? तर ऑप्शन नंबर ए आहे शेड्यूल यस. तर हे आपलं राईट आन्सर असणार नाही, कारण शेड्यूल यस म्हणजेच स्टँडर्ड्स फॉर कॉस्मॅटिक्स. देन नेक्स्ट ऑप्शन आहे शेड्यूल ए. तर शेड्यूल ए म्हणजेच ॲप्लिकेशन्स ऑफ द लायसन्स. देन ऑप्शन नंबर सी शेड्यूल बी. तर शेड्यूल बीमध्ये जे आपण लायसन्ससाठी ॲप्लिकेशन करतो त्याची जी फी आहे ती शेड्यूल बीमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे हेही आपलं आन्सर राहणार नाही. देन फोर्थ आहे शेड्यूल बी. तर हे आपलं राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट MCQ आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ॲडवायझरी विंग्स ऑफ ड्रग कंट्रोल अँड लायसन्सिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर पहा, ड्रग अँड कॉस्मॅटिक ॲक्ट 1940 आणि ड्रग अँड कॉस्मॅटिक रूल्स 1945 यामध्ये 3 टाईपचे विंग्स असतात. फर्स्ट विंग्स इज ॲडवायझरी विंग, देन सेकंड इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग्स अँड थर्ड इज ॲनालिटिकल विंग्स. तर आपल्याला विचारलं आहे ॲडवायझरी विंग्स. तर ड्रग अँड कॉस्मॅटिक ॲक्ट 1940 आणि ड्रग अँड कॉस्मॅटिक रूल्स 1945. तर ॲडवायझरी विंग्ज म्हणजेच ॲडवाईस देण्यासाठी जे काही कमिटी आहेत ते ॲडवायझरी विंग्जमध्ये येतात. देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग्जमध्ये जे ड्रगच्या बाबतीत डॉक्युमेंटरी किंवा ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग्जमध्ये येतात. आणि ॲनालिटिकल विंग्जमध्ये एखादा ड्रग किंवा सॅम्पल हा ॲनालाइज केला जातो, त्यासाठी जी कमिटी आहे ती ॲनालिटिकल विंग्जमध्ये येतात. तर आपल्याला ॲडवायझरी विंग्ज विचारलं आहे. ऑप्शन ए आहे DCGI, DI ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट, ड्रग कंट्रोल अँड लायसन्सिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग्जमध्ये येतं, त्यामुळे हे आपलं आन्सर असणार नाही. देन सेकंड ऑप्शन इज DTAB अँड TCC. तर हे ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी. तर हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. देन थर्ड ऑप्शन इज
CDL गव्हर्नमेंट ॲनालिस्ट ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी ऑफ स्टेट. तर हे ॲनालिटिकल विंग्स आहे, त्यामुळे आपलं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी DTAB अँड DCC. देन नेक्स्ट MCQ इज शेड्यूल एस कंटेन्स. तर शेड्यूल एस म्हणजे काय? तर ऑप्शन ए आहे स्टँडर्ड फॉर मेडिसिन, देन ऑप्शन बी इज स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक, देन सी इज स्टँडर्ड्स फॉर कॉन्डम्स अँड ऑप्शन डी इज स्टँडर्ड्स फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. तर आपलं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक्स. देन नेक्स्ट MCQ आहे द सॅम्पल विड्रॉल or seized from drug store by DI should be divided in how many parts. तर यामध्ये विचारलं आहे की एखाद्या ड्रग इन्स्पेक्टरने एखादा ड्रग किंवा सॅम्पल सीज केला, त्याला काही प्रॉब्लेम आढळल्यास म्हणजेच एखादा ड्रग मिसब्रँडेड असेल, अडल्ट्रेटेड असेल, तर तो ड्रग सीज करेल आणि सीज केलेला सॅम्पल किंवा ड्रग तो किती पार्ट्समध्ये डिवाइड करेल हे विचारलं आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे 2, देन सेकंड ऑप्शन इज 4, देन थर्ड ऑप्शन इज 3 अँड फोर्थ ऑप्शन इज 5. तर आपलं राईट आन्सर असेल ऑप्शन नंबर बी 4. तर एखादा सॅम्पल विड्रॉल और सीज केला ड्रग इन्स्पेक्टरने, तर तो 4 पार्टमध्ये डिवाइड केला जातो. तर हे 4 पार्ट कोणते? तर फर्स्ट पार्ट जो आहे त्यामध्ये ज्या शॉपमधून ड्रग सीज केला आहे त्याच्याजवळ देतात. देन सेकंड पार्ट जो आहे तो ड्रग इन्स्पेक्टर स्वतःजवळ ठेवतात. देन थर्ड पार्ट जो आहे तो गव्हर्नमेंट ॲनालिस्टला पाठवतात आणि फोर्थ पार्ट जो आहे तो सॅम्पल जिथून मॅन्युफॅक्चर झालेला आहे तिथे पाठवतात. तर हे आहे पार्ट 4. देन नेक्स्ट MCQ आहे एव्हरी ड्रग इन्स्पेक्टर शाल बी डीम्ड टू बी पब्लिक सर्वंट अंडर विच सेक्शन ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. तर पहा, एव्हरी ड्रग इन्स्पेक्टर जे आहे ते पब्लिक सर्वंट अंडर विच सेक्शन हे आपल्याला विचारलं आहे. तर ऑप्शन ए आहे सेक्शन 20, ऑप्शन बी इज 21, देन ऑप्शन सी इज सेक्शन 19 अँड ऑप्शन डी इज सेक्शन 22. तर आपलं राईट आन्सर असेल ऑप्शन नंबर बी सेक्शन 21. देन नेक्स्ट MCQ आहे व्हॉट इज शेड्यूल एन. तर शेड्यूल एन म्हणजे काय? तर ऑप्शन ए दिलेला आहे स्टँडर्ड्स फॉर डिसइन्फेक्टंट फ्लुइड, देन बी इज लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट्स ऑफ रनिंग फार्मसी, देन सी इज स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक अँड ऑप्शन डी इज ऑल ऑफ द अबाव. तर आपलं राईट आन्सर असेल ऑप्शन नंबर बी लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट्स ऑफ रनिंग फार्मसी. असेच फार्मसी रिलेटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीचे इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी K+ फार्मा या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.